40 गावात 43 किलो अॅम्फेटामाइन जप्त, 64 कोटींचा अंमली पदार्थ, एक आरोपी अटकेत। चाळीसगाव दि. जुलै 25 जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्तपणे एका मोठ्या कारवाईत तब्बल 43 किलो अॅम्फेटामाइन हा आंतरराष्ट्रीय बाजारात 64 कोटी 48 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो दिल्लीचा रहिवासी आहे। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मिळालेल्या माहितीनुसार काल जुलै 24 सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या सुमारास महामार्ग सुरक्षा पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी चाळीसगावातील बोढरे फाटा, कन्नड घाट येथे नाकाबंदी करत होते। यावेळी त्यांना दिल्ली पासिंगची एक ब्रिझा कार संशयास्पद वाटल्याने थांबवण्यात आली। पोलिसांनी चालकाकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याचे वर्तन अत्यंत संशयास्पद आढळले। पोलिसांना तात्काळ काहीतरी गडबड असल्याची शंका आली आणि त्यांनी गाडीची कसून तपासणी सुरू केली। तपासणी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये 2 मोठ्या सुटकेस आढळल्या। या सुटकेसमध्ये काही पाकिटे होती आणि त्यामध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्ग सुरक्षा पोलिसांनी तातडीने स्थानिक चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना पाचारण केले। त्याचबरोबर त्या पदार्थाची खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले। घटनास्थळीच फॉरेन्सिक पथकाने त्या संशयास्पद पदार्थाची तपासणी केली असता तो अॅम्फेटामाइन नावाचा उच्च प्रतीचा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर नियमानुसार वजन केले असता ते एकूण 43 किलो असल्याचे समोर आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 64 कोटी 48 लाख रुपये इतकी किंमत असल्याचा अंदाज आहे। या मोठ्या जप्तीमुळे पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक अबुल असीम सय्यद याला अटक केली आहे। तो दिल्लीचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अटक केलेला आरोपी अबुल सय्यद हा यापूर्वी बंगळुरू येथे अशाच एका NDPS नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस गुन्ह्यात सुमारे 5 ते 6 वर्षांसाठी तुरुंगात होता। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुरुवातीच्या तपासानुसार हा अॅम्फेटामाइन दिल्लीहून बंगळुरूला नेण्यात येत होता। पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। हा अंमली पदार्थ नेमका कोठून आणला गेला होता, तो कोणत्या मोठ्या अंमली पदार्थ तस्करांकडून आला होता आणि तो बंगळुरूमधील कोणत्या व्यक्तीला किंवा टोळीला पोहोचवण्यात येणार होता याबाबत पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनेल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पुढील माहिती लवकरच दिली जाईल असे SP रेड्डी यांनी स्पष्ट केले। या मोठ्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे। ग्रामस्थ लाईव्हसाठी संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे, चाळीसगाव।